तर सध्या कोलकातामध्ये नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार आहे। शहरभर भाजपमय वातावरण झाल्याचं सध्या दिसतंय। पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांचे बॅनर देखील या परिसरामध्ये झळकलेले आहेत। भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील। तर एनडीए सोबत घटक पक्षांच्या नेत्यांना देखील शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सध्या या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। तर कोलकातामध्ये नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे। कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावरती हा शपथविधी होणार आहे। तामिळनाडूमधून एक महत्त्वाची बातमी। भारतीय जनता पक्षाने पत्रक काढत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही जनतेचा कौल स्वीकारतो। भाजप तामिळनाडूमध्ये तटस्थ राहणार आहे। पत्रकाच्या द्वारे त्यांनी आपली भूमिका आता मांडलेली आहे। इंडिया आघाडीच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी। डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीमधील काँग्रेस डीएमके मधील दुरावा आता वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय। संसदेमध्ये डीएमके खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्थेची डीएमकेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली। काँग्रेस सोबतची युती संपुष्टात आल्याचं आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीचं कारण देण्यात आलं आणि आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।